microcoulomb. A 10 microcoulomb charge is divided into two parts and placed 1 centimeter distance so that the repulsive force between them is maximum. The charge on the two particles are. तर एक आपल्याकडे चार्ज पार्टिकल आहे ज्याच्यावर चार्ज आहे 10 मायक्रोकुलमचा. याला आपण क्यू कन्सिडर करू. याला आपण डिवाइड केलं आहे 2 पार्ट्समध्ये. ठीक आहे. तर लेट्स से याच्यावर चार्ज समथिंग एक्स आला आहे आणि याच्यावर चार्ज येणार क्यू मायनस एक्स बिकॉज इनिशियली चार्ज इज क्यू. ठीक आहे. या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला दिलं आहे 1 सेंटीमीटर. आपल्याला म्हटलं आहे की फोर्स मॅक्सिमम कधी असणार. ओके. फोर्स मॅक्सिमम कुठल्या व्हॅल्यूसाठी असेल चार्जच्या. ठीक आहे. हे जी चार्जची व्हॅल्यू आहे एक्स आणि क्यू मायनस एक्स ही चार्जची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची आहे सो दॅट दिस रिपल्सिव्ह फोर्स विल बी मॅक्सिमम. तर इथे जर आपण कुलम्स लॉ यूज केला that is Fe equals to K Q1 Q2 upon R square. बरोबर. So this Fe is equals to K. Q1 ची व्हॅल्यू किती आहे x आहे. Q2 ची व्हॅल्यू किती आहे Q मायनस एक्स डिवायडेड बाय R स्क्वेअर. बरोबर. तर आता आपल्याला इथे बघा फोर्स मॅक्सिमम पाहिजे. राईट. तर इथे आपल्याला मॅक्सिमम मिनिमाचा कॉन्सेप्ट यूज करावा लागेल. ह्या इक्वेशनला जर मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. इकडे के बाय आर स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे. याचं डिफरन्सिएशन काय येणार. इट इज क्यू मायनस 2x. राईट. हे याचं डिफरन्सिएशन येणार. आणि याला जर मी इक्वेट टू 0 केलं रे ॲट दिस पॉईंट वी आर गेटिंग द मॅक्सिमा. सो दिस 0 विल बी इक्वल्स टू के बाय आर स्क्वेअर. दिस इज क्यू मायनस 2x. सो दिस विल बिकम 0. सो क्यू इक्वल्स टू काय येत आहे 2x. सो देअर फॉर एक्स इक्वल्स टू काय येत आहे क्यू बाय 2. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे. हा जो चार्ज आहे इथे याची व्हॅल्यू काय क्यू बाय 2 म्हणजे किती 5 मायक्रोकुलम. आणि याची क्यू मायनस एक्स म्हणजे 10 मायनस 5 म्हणजे किती 5 मायक्रोकुलम. तर जे ॲन्सर आपल्याला मिळत आहे ते किती 5 आणि 5. दोन्ही पार्टिकलवर चार्ज किती असणार आहे 5 मायक्रोकुलम 5 मायक्रोकुलम. ऑप्शन सी इज करेक्ट हिअर.